शरदचंद्रजी पवार साहेब एवढे ज्येष्ठ नेते आहेत, एवढा प्रशासनाचा गाढा अनुभव आहे त्यांना, आणि गावगाड्यातले लोकनेते आता शरदचंद्रजी पवार आहेत ना. पण पवार साहेबांना एवढं वाटू नये की अरे जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आपण सपोर्ट द्यायला चाललो आहे, पण ह्यांची मागणी मान्य झाली तर ह्या ओबीसींचं काय होईल हे पवार साहेबांना माहिती नाही, हे उत्कृष्ट संसदपटू सुप्रिया सुळेंना माहिती नाही. वाईट वाटतं या गोष्टीचं. तुम्ही म्हणताय की हे पवार पुरस्कृत आंदोलन होतं? पवारांनी या आंदोलनाला रसद पुरवली, त्यांच्या कार्यकर्त्यांनी. मग ते बीडचे खासदार बजरंग सोनवणे असोत, किंवा पडलेले आमदार राजेश टोपे असोत, किंवा रोहित पवारांची IT सेल असो, किंवा शरद पवारांनी स्वतः जाऊन अंतरवलीमध्ये त्यांना प्रमोट करणं असो, किंवा सुप्रिया सुळेंनी जाऊन मुंबईमध्ये आझाद मैदानावर जाऊन भेट घेणं असो. प्रमोट केलं, वाढवलं, मोठं केलं, माणसं पुरवली, रसद पुरवली, गाड्या पुरवल्या त्या पवार फॅमिलीनं. आणि त्याच्यावरती कडी म्हणजे अजितदादा पवार, एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी हा GR काढला. आणि ह्या सगळ्यांच्या राजकारणामध्ये ओबीसीचं मात्र मरण झालं.